खानदेशी राजा न्यूज. सोशल मीडियावर वन्य प्राणी शिकारीचे व्हिडिओ, कठोर कारवाईची मागणी. जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर वन्य प्राण्यांच्या शिकारीचे धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यानं खळबळ उडाली. हा प्रकार केवळ अमानवीच नाही तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा सरळ भंग असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करतानाचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. या गंभीर प्रकाराची माहिती वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे जळगाव उपाध्यक्ष हर्षद पातरकर यांच्या निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटक भूषण पाठे, प्रदेशाध्यक्ष अभिजित वाघमोडे, अनिल राऊत तसेच संस्थापक शुभम पांडे यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संस्थेच्या वतीनं संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वन विभागाला अधिकृत निवेदन सादर केलं जाणार आहे. गंभीर बाब म्हणजे वन्य प्राण्यांची शिकार करणं, त्यांचं चित्रीकरण करणं किंवा अशा व्हिडिओंचा प्रसार करणं हा कायद्यानं दंडनीय गुन्हा आहे. तरीही काही जण प्रसिद्धीसाठी किंवा मनोरंजनाच्या नावाखाली अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचं चित्र समोर येतं. पर्यावरणासाठी मोठा धोका अशा घटनांमुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतो. वन्यजीव साखळी विस्कळीत होते, पर्यावरणीय संतुलन धोक्यात येते. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात याचे परिणाम अधिक भीषण होऊ शकतात. संस्थेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर न करता त्वरित वन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी. वन्यजीवांचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजानं याविरोधात उभं राहणं अत्यावश्यक आहे. आता प्रश्न एकच, सोशल मीडियावर चाललेल्या या बेकायदेशीर शिकारीवर प्रशासन कधी अंकुश आणणार? आरोपींवर कडक कारवाई होणार का?